आहे दुसरं पर्व आपण पाहताय आणि त्यातीलच एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटी करता. एक बाजूला ओमसई गावगणवाडीचा संघ आपण पाहतो तर प्रतिस्पर्धी संघ YCC वाकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. YCC वाकी संघाच्या माध्यमातून देखील सलामीची जोडी अजय आणि वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालेत. एक चांगले खेळाडू आहेत, गुणवान खेळाडू आहेत आणि या मॅच मध्ये मात्र पलटवार देण्याकरता गोलंदाज देखील षटक प्रगती पथावरती मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. हो 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 सुरेख चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे. चांगल्या पैचा टप्पा हाताळण्याचा प्रयत्न मात्र केलाय. अर्थात पंच देखील बाईचा इशारा देतील, लेग पैचा इशारा येतोय. अर्थात धाव मात्र जरूर घेतले. संघाची स्थिती स्कोर बोर्डवरती 5 धावा 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगले मॅच, चांगले बॅटल, थोडंसं स्ट्रगल देखील करावं लागणार आहे, थोडीशी मेहनत देखील करावी लागणार आहे. अर्थात वाकी संघाला देखील आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे. कारण नेहमी म्हटलं होतं की कोणतंही क्षेत्र असू द्या, कष्टाला पर्याय नाही आहे. कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नसतो. इथे मात्र प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो यावेळी देखील काय फटका सजवलाय, सुरेख स्ट्रोक आहे, ब्युटिफुल स्ट्रोक आहे. चेंडू मात्र पाठवलाय, फाटक्यात आहे वजन, मिळतील धावा 4 डझन. थँक्यू सो मच. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. बाजूचा फटका 440चा झटका आणि चांगला चौकार देखील पाहायला मिळतोय. चला सीमा रक्षकांना देखील विनंती आहे, आपण कृपया चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. आपल्याला देखील विनंती असणार आहे. येस हॅलो. यावर देखील रिव्हर्स स्विच करायचा प्रयत्न, चांगला फटका आहे. चेंडूला मात्र पाठवलंय, केलंय टाटा बाय बाय. सीबेच्या बाहेर कणकणीत दणदणीत षटकार. सूचना ऑफिशियल पंचांना देखील असणार आहे. या ठिकाणी जर्सी करता देखील पेनल्टी लगावली गेली आणि वाकी संघ या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर 4 धावा आपल्या देखील मायनस केल्या जातील. याची देखील 2 घ्यायचे. 4 धावा पेनल्टी स्वरूपात आपण टी शर्ट परिधान करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे आणि कंपल्सरी ड्रेसिंग या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. इथे देखील आपण पाहिलं तर शेवटच्या जेव्हा धावा बनतील त्याच्यानंतर 4 धावा मायनस केल्या जातील. याची देखील 2 घ्यायची आहे. अप्रतिम पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने बघतोय. एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वैभव हा देखील एक विस्फोटक फलंदाज रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय. 16 धावा स्कोर बोर्डवरती गोळा मात्र वाकी संघाच्या खात्यामध्ये केले गेलेत. रुपेशवरती हल्लाबोल केला गेलाय. पहिलं षटक आपण प्रामुख्याने पाहतोय. सुरुवात थोडी कठीण झाली होती. वाईट चेंडू आला, त्यानंतर चौकार, त्यानंतर देखील आपण पाहिलं तर बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला, चौकार आला. पुन्हा एकदा वैभवने मात्र एक चांगला षटकार ठोठावला होता. इथे देखील 2 धाबा घेण्यात यशस्वी ठरतील. पुरेपूर फायदा आणि पुरेपूर 2 धाबा परिपूर्ण देखील केले गेलेत. 18 धावा धावफलकावरती 3 षटकांचा मॅच आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगती पथावरती पहिलं षटक महागडं साबित करण्याचा प्रयत्न देखील या फलंदाजाच्या माध्यमातून मात्र केला गेलाय. वैभव ज्याला देखील आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, टॅलेंट आहे, ताकद आहे आणि त्याचा वापर देखील पुरेपूर केला जाईल. 18 धावा धावफलकावरती असतील. शेपटचा चेंडू येणं बाकी आहे. संघाची स्थिती 18 धावा देखील आपण पाहतोय. हो हो विकेट करायचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. एक धाव घेतली आहे आणि आता एका धावेवरती ते समाधान मानलं जाईल का? कुठेतरी दुसरी धाव घेणं गरजेचं होतं, परंतु वैभव मात्र ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो कुठेतरी स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. षटक क्रमांक 1 संपुष्टात. एका षटकाच्या समाप्तीनंतर बाद 19 धावा धावफलकावरती.
थोडंसं महागडं षटक साबित करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला गेला आणि संघाची स्थिती देखील आपण पाहिलं तर 19 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्यात. एक बाजूला वाकीचा संघ आहे तर प्रतिस्पर्धी संघ देखील चांगल्या पैसा खेळ करण्याकरता सज्ज देखील झालेला आपला गावकणवाडीचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज दिलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला थोडंसं स्पीडअप घ्या, आपल्याला विनंती आहे. स्पीडअप घ्या, आपल्याला विनंती असणार आहे. आपल्याला वेळेचं बंधन असणार आहे, कारण नेहमी म्हटलं जातं की आयुष्यातून निघून गेलेला व्यक्ती आणि निघून गेलेली वेळ ही पुन्हा येत नसते. त्यामुळे आपल्याला ही स्पर्धा वेळेमध्ये पार पाडायची याची देखील नोंद घ्या. दुसरं षटक प्रगती पथावरती दिलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. संघाची स्थिती 19 धावा स्कोरबोर्डवरती ऑन स्ट्राईक वरती वैभव ज्यांनी चांगली सुरुवात आपल्या संघाकरता करून दिली आहे. हो 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 थोडंसं शपलून खेळायचा प्रयत्न आहे. दिशा खराब तो दशा खराब. ऑफिशियल पंच देखील आमच्या दिशेने वळले, त्याने देखील सांगितलं हा खराब चेंडू आहे. गोलंदाजाने देखील सांगितलं यस हा खराब चेंडू आहे, मी पुन्हा टाकण्याकरता सज्ज होतोय. आणि आपल्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा दिलेश दाखल. पहिला चेंडू आपण देखील पाहिला. पहिल्या षटकामध्ये देखील गोलंदाज दाखल झाले होते रुपेश, ज्याने देखील सुरुवात वाईडने केली. दुसऱ्या षटकामध्ये दिलेश दाखल झाले, त्याने देखील सुरुवात या षटकाची वाईडने केली आहे. परंतु त्यानंतर चांगला टप्पा हाताळला जाईल का? हो 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 इथे देखील थोडंसं टायमिंग थोडंसं मॅच होत नाही, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. आणि अर्थात बाईकचा इशारा देखील ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून येतोय. संघाची स्थिती स्कोरबोर्डवरती आपण पाहिली तर 21 धावा धावफलकावरती CCD इव्हेंट क्रिकेट काउंटडाऊन अर्थात राहुल पडबळ ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या आर्मी ज्यांची टीम जे पडद्या मागचे कलाकार आहेत त्यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील केलं जात आहे. त्यांचं देखील त्यांच्या आर्मीचं देखील खूप खूप कौतुक आहे, कारण क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक खेळाडूचं चित्र प्रत्येक खेळाडूच्या कृती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने CCD इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. वाईट चेंडू बस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोरबोर्डवरती धावा 22 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. 2 एक्स्ट्राज या ठिकाणी आपल्याला दिलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतील. एक 22च्या स्वरूपात धाव. आता या षटकामध्ये देखील धावा येत आहेत. धावा बनवण्याचं काम देखील केलं गेलंय. ऑन स्ट्राईक अजय. ना मुन्ना ना ऐसी गलती बद करना. वारंवार चुका केल्या गेल्या. समांतरात आव्हांतर धावसंख्येत मात्र भर केली जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा मात्र वाढवण्याचं काम कुठेतरी इथे करताना आपल्याला गावकणवाडीचा संघ पाहायला मिळतोय. ओमसाई गावकणवाडी संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक रुपेशने हाताळलं, चांगल्यापैकी कामगिरी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले, परंतु प्रतिस्पर्धी संघ वैभव देखील कमी नाहीये. वैभवने देखील प्रतिस्पर्धी संघाला नमवण्याचं काम केलंय, घाम फोडण्याचं काम केलंय या पहिल्या षटकामध्ये देखील. हो हो मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आहे. थोडंसं फाईन लेगचा विचार केला होता. स्क्वेअर लेग विजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल होता आणि थोडीशी संधी देखील होती, परंतु संधीचं सोनं मात्र करू शकले नाही. येतं जेल सोडलाय. कुठेतरी म्हटलं जातं की क्रिकेटच्या पटलावर एक फॉर्म्युला आहे, लेलो कॅच जितो मॅच. आणि आता मॅच जिंकायचं तर येणारा प्रत्येक झेल हा खूप महत्वाचा आहे. थोडंसं झेल सोडला गेलाय. संघाची स्थिती 25 धावा स्कोरबोर्डवरती अद्यापर्यंत पाहतोय. एक बाजूला बाकीचा संघ आहे तर एक बाजूला आपण पाहिलं तर गावकणवाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले मॅच चांगले बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना देखील पाहायला मिळेल. इथे देखील चांगला फटका आहे. काय फटका सजवलाय, चेंडूला मात्र पाठवलाय सीबेच्या दिशेने. गोईंग 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 गॉन. षटकार 6 धावे करता. अजयच्या माध्यमातून देखील खणखणीत प्रहार केला. षटकार ठोठावण्याची कामगिरी मात्र केली जाते. दिलेश थोडंसं महागडं याचं देखील षटक साबित होताना पाहायला मिळतोय. थोडंसं रुपेश यांचं देखील स्पेल महागडं साबित ठरलं. त्यानंतर दुसरं षटक देखील थोडंसं एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा येत आहेत आणि आता मात्र अजय देखील विजयाच्या दिशेने संघाला न्यायचं त्याकरता प्रयत्न करतोय. हो 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 यावेळी देखील मोठा फटका, मोठा चेंडू प्रहार केलाय. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे आंधी आहे, इथे तुफान आहे आणि इथे अजयचा षटकार आहे.
त्या ठिकाणी देखील मोठमोठे प्रहार मैदानाच्या आतमध्ये मात्र अजय देखील करतोय. अजय देखील सांगतोय की मगाचपासून तुमच्या नजरा वैभव वरती आहे, वैभव तहलका मचवते, परंतु मी देखील त्याकरता आलोय आणि मी देखील तेच काम करणार आहे. दिलेश वरती मात्र आक्रमण केलं गेलंय. हो, यावेळी मात्र टप्पापर्यंत थोडीशी उसळी गाठली होती आणि थोडंसं निराशेचं पतन देखील पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. आपण पाहतोय अजयला देखील चित्रित केलं जात आहे सीसीडी इव्हेंटच्या माध्यमातून. अर्थात दिलेश बॉलिंग मध्ये दाखल आहेत. अद्यापर्यंत 5 चेंडू टाकलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा देखील दिल्या गेल्यात आणि 17 धाबा अद्यापर्यंत खर्च देखील केल्या गेलेत. चांगले मॅच, चांगले बॅटल देखील आपण पाहतोय. एक बाजूला वाकीचं संघ, एक बाजूला आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ देखील गाभणवाडीचा संघ देखील आपण पाहतोय. आणि थोडंसं नैसर्गिक अर्थ अर्थात वादळ वारे देखील आहेत, कारण वादळासारखी फलंदाजी देखील पाहायला मिळते वैभव आणि अजयची. यावेळी देखील स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. मोठा फटका स्ट्रेट व्ही शेप मधील चेंडू आहे. चेंडूला पाठवलाय सीमेच्या दिशेने. षटकार 6 धावे करता. इव्हेंटच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. रिप्लेच्या माध्यमातून काय फटका सजवला गेला हे देखील दाखवलं जरूर जात आहे. आणि अर्थात आपण पाहिलं तर अजय आणि वैभव मैदानाच्या आतमध्ये आग होताना पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धाबा स्कोरवरती लगावल्या गेल्या. अर्थात दगावट देखील थोडंफार शांत आहे, कारण अजय देखील पाहिलं तर 7 चेंडू 24 धावांवरती खेळतोय. 5 चेंडूंवरती 13 धावांवरती वैभव खेळतोय. या दोघांची खेळी जर आवडत असेल ना तर गावनवाडीकडून आवाज टाळ्यांचा जरूर झाला पाहिजे. चांगल्या पैसा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. वाकी संघ 43 धाबा स्कोरवरती लगावल्या गेल्या. दुपारचं सत्र आपण जर पाहिलं ना तर सकाळच्या सत्रामध्ये धावा जास्त बनत नव्हत्या. कुठेतरी कमी धावा टार्गेट दिलं जात होतं, परंतु ज्या पद्धतीने उन्हाचा प्रभाव वाढला, थोडासा कडाकेदार ऊन आला, त्यापैकी कडाकेदार फलंदाजी मैदानात प्रत्येक संघ करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक संघ अर्धशतकाच्या जवळ जातोय. 40+ धाबा बनवण्याचं काम मात्र केलं जात आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल असेल. संदेश यावेळी देखील सुरेख चेंडू आहे. चांगला फटका कवकरच्या दिशेने चेंडूला उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल होतोय आणि या चेंडू उचलून फेक करेपर्यंत नितेश त्या ठिकाणी दाखल झाले. उचलून फेक करेपर्यंत संघाची स्थिती देखील आपण पाहतो. 1 धाव घेतली देखील गेले. 44 धावा स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगले मॅच आणि चांगले बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक वरती अजय थोडस सफल झालेत. मोठा फटका हवाई सफर चेंडूला पाठवलाय. गोईंग 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 गॉन आउट ऑफ दी पार. षटकार 6 धावे करता. सोबत काय तुफानी खेळी मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळते. अजयच्या माध्यमातून 8 चेंडू आणि 30 धावांवरती खेळताना पाहायला मिळतंय. जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. म्हटलं जातं की घायल शेर की सांसें उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. या ठिकाणी मात्र वाघासारखी खेळी करतोय. अर्थात अजयला आपण पाहतोय 8 चेंडू 30 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. बेधुंदपणे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे एकदा आपण पाहिलं तर हो यावेळी देखील मोठा फटका आहे. कपलच्या बेजन मध्ये फटकावला क्षेत्ररक्षक तर सजवला गेलाय. इथे मात्र प्रत्युत्तर आहे. 1 तेरी तो 1 मेरी, तू शेर है ना तो मैं भी सव्वा शेर आहे. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. अजय बॅक टू दी डगआउट.
आता तर पहिला धक्का या ठिकाणी मात्र जरूर दिला गेला. अजय ज्यांनी चांगली कामगिरी मात्र जरूर केली आहे. नवीन बॅटर्स देवा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता तरी देवांबाला पावशील का, आणि देवा मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावा मात्र अर्धशतक झळकवल्या देखील गेलेत. 50 धावा स्कोरवरती लगवले. तिसरं षटक प्रगती पथावरती सँडीला मात्र यश आलंय. थोडंसं एक धाव पहिल्या चेंडूवरती दिली गेली, त्यानंतर षटकार देखील चांगल्यापैकी सजवला. त्यानंतर मात्र पलटवार सँडीने देखील दिलाय. एक तेरी तो एक मेरी तू शेर आहे, तो मै बी सव्वा शेर आहे. आणि अजयला मात्र परतवलाय. राईट आर्म राऊंडी विकेट. यावेळी मात्र हवाई सफर आहे. पुन्हा एकदा स्टँड ऑन डिलिव्हरी केला गेलाय का क्षेत्ररक्षक बघत राहतील. चेंडू मात्र गेलाय सीमा रेखा पार. षटकार. थँक्यू सो मच. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. अर्थात आता तरी देवांबाला पावशील का, परंतु देवा आहे ना मैदानाच्या आतमध्ये तुफानी खेळ करण्याकरता. ओ हो रिवर्स पिच आहे. चांगला फटका आहे. देखना स्ट्रोक आहे. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक. ओ हो काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय. कमालीचा टाळ्या झाल्या पाहिजे ते एफर्ट्स करता. साहिब देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि साहिलच्या माध्यमातून चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सिपाहीच्या दिशेने पाय जरूर थोडासा लगावला गेलाय, परंतु एफर्टसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत खेळाडू करता. 4 धावा जरूर घेतल्या जातील. अप्रतिम प्रयत्न साईच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघाची स्थिती देखील स्कोरबोर्डती 4 धाबाने गुणफलकाला आकार देखील लगवण्याचं केलं गेलंय. आणि हो क्लासिकल शॉट मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. साहीने यावेळी मात्र कोणती चूक नाहीये. पकडलाय झेल, संपवलाय खेळाडूचा खेळ आणि संघाची स्थिती स्कोरबोर्डवरती आहे. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. रिप्लायच्या माध्यमातून सँडी बॉलिंग ट्रॅकमध्ये आले आणि त्यानंतर बोटा फटका इथे मात्र खेळायचा प्रयत्न केला. हा फटका मात्र इथे फसलेला पाहायला मिळाला. साईने चांगल्यापैकी झेल टिपला आणि खेळ देखील संपवला गेलाय. 60 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतील. विजय करता आपण पाहिलं तर 61 धाबांची या ठिकाणी आवश्यकता. 18 चेंडू 61 धाबा बनवायचे आहेत. पुढील मॅच देखील आपल्या भेटी करता येते. विशेष टू द ऑर्गनायझर श्रेयस स्पोर्ट्स महेश वाडेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केले गेले. आणि आता तर चांगल्या स्पर्धेचं आयोजन देखील आपल्याला सालाबाद प्रमाणे या दुसऱ्या पर्वामध्ये देखील केलेलं पाहायला मिळतोय. श्रेयस स्पोर्ट्स एक चर्चेतलं नाव आणि एक चांगल्या पैकीचं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून खेळाडूंकरता सातत्याने देत असतात. कमेंट बॉक्समध्ये देखील सर्व प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत आहे, कारण बऱ्याचशा कमेंट्स अशा सर्व खेळाडूंच्या असतील जगभरातून या शुभेच्छा येतात. त्यांना देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहे त्याबद्दल सीसीडी इव्हेंट अँड श्रेयस स्पोर्ट्स चषकाच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप आपलं देखील स्वागत असेल. चला थोडंसं स्पीडअप घ्या, आपल्याला देखील विनंती आहे. कुंभारवाडी संघ कर्णधार आणि राधाकृष्ण पाटीलवाडी संघ कर्णधार आपल्याला देखील शेवटचा आवाज आहे. आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक कॅप्टन या ठिकाणी कर्णधार टॉस का बॉस या व्यासपीठावरती येईल. कुंभारवाडी संघ कर्णधार आणि राधाकृष्ण पाटीलवाडी संघ कर्णधार. चला आपण थोडंसं स्पीडअप घ्या. राधाकृष्ण पाटीलवाडीचं कर्णधार या ठिकाणी दाखल आहे. प्रतिस्पर्धी संघ चला कुंभारवाडी थोडं आपण देखील स्पीडअप घ्या. आपण कर्णधार आमच्यापर्यंत येईल. येस बाकी संघ कर्णधार आपल्याला देखील महत्वाची सूचना. आपला एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत जोडलं जाईल. 12वा खेळाडू आमच्यापर्यंत जोडलं जाईल. मिस्टर अजय आपल्याला देखील विनंती आहे. आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत जोडलं जाईल. वैभव अँड अजय एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. बॉलर विजय आल्यावर सांगतो. येस थँक्यू सो मच. आज थोडंसं पाहायला गेलं तर क्रिकेटच्या पटलावरती एक जुना काळ देखील बऱ्याच जणांनी अनुभवलाय, ज्याच्यामध्ये पहिला 20 रुपयाचा पेप्सीचा बॉल देखील गोळा करताना 1-1 रुपया काढून सगळे खेळाडू मैदानाच्या दिशेने येत असताना आपण सातत्याने पाहिलंय. पण आजच्या काळामध्ये एक खेळाडू एक बॉलचा बॉक्स आणू शकतो, परंतु 11 खेळाडू जमवणं फार कठीण झालंय. आणि थोडंसं या क्रिकेटच्या पटलावरती हा वेळोवेळी बदल देखील सातत्याने प्रत्येक संघांमध्ये देखील
होताना आपल्याला पाहायला मिळत असतो. अप्रतिम मॅचेस, अप्रतिम सापडे देखील आजच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीयान स्पोर्ट्स आयोजित चमचमचं चषक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या चषकांवरती कोणता संघ उद्याच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये नाव कोरणार त्याची देखील सर्वांना, आयोजकांना देखील असतील, सर्व खेळाडूंना, प्रेक्षक मायबापांना देखील उत्सुकता आहे. यस, आपल्याला देखील सुरुवात केली तर बॉलिंग ट्रॅक वरती अजय दाखल आहे. ऑन स्ट्राईक वरती मैदानाच्या आतमध्ये रुपेश, डाऊन स्ट्राईक एंड वरती साई. अप्रतिम आपल्याला सुरुवात 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. काटेकी टक्कर दिली जाईल का? पहिला चेंडू हलक्या बंदीने पंच केलाय. स्ट्रेट भिशेप मधील फटका, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेकरता वैद थोडंसं थांबवलं गेलंय. क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पैसे केलंय. पहिल्या चेंडूवरती एका धाब्याने संघाचं श्री गणेश या ठिकाणी केलंय आणि एका धाब्याने वैयक्तिक खातं, संघाचं खातं देखील खुलं करण्याचं काम रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. टीव्ही स्क्रीनवरती टॉस देखील केला गेला. एक बाजूला कुंभारवाडीचा संघ, एक बाजूला राधाकृष्ण पाटीलवाडीचा संघ आणि अर्थात आपण पाहिलं तर टॉस का बॉस कुंभारवाडी संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून निर्णय देखील आमच्यापर्यंत त्वरित येईल याची देखील नोंद घ्या. 57 धावांचा पाठलाग करायचा. अद्यापर्यंत एक धाव स्कोरबोर्डवरती लगवले गेले. अजय आपल्याला विनंती थोडंसं स्पीडअप घ्या. ऑन स्ट्राईक वरती साई मैदानाच्या आतमध्ये दाखल. 57 धावांचा पाठलाग, एक धाव स्कोरबोर्डवरती लगावली आहे. यावेळी देखील थोडस दिशा खराब तो दशा खराब, थोडस चांगला टप्पा हाताळावा लागेल. अचूक लेनचा वापर करावा लागेल, अचूक टप्प्याचा वापर करावा लागेल आणि इथे देखील आपण पाहिलं तर एक धाव या ठिकाणी ऍड देखील केले गेले. थोडस साई अँड आर्मीला मात्र संघर्ष करायचा आहे, कारण मोठ्या धावांचा पल्ला गाठायचा आहे. मोठ्या धावांचं वादळ मात्र प्रतिस्पर्धी संघाने उभं केलंय. अजय बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. एक धाव जरूर घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडंसं अदबल होतोय आणि अर्थात दुसऱ्या धावेकरता प्रयत्न देखील केला जाईल. थोडंसं साई यांना देखील स्ट्रगल करावं लागणार आहे. नेहमी म्हटलं तर ना की जे छायाचित्र आपल्याला गुगलवरती मिळतात त्यांनी देखील त्यांच्या पर्टिक्युलर आयुष्यामध्ये स्ट्रगल केलं तर गुगलवरती झळकाची संधी आहे. त्यामुळे तुम्हाला देखील स्ट्रगल करणं खूप गरजेचं असणार आहे. यावेळी मात्र थोडंसं बाहेरचा चेंडू होता, कबरची दिशा दाखवली आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड देखील लगावतोय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेकरता वैद मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा या ठिकाणी मात्र जरूर घेतले गेलेत. नॉन स्ट्राईक एंड मध्ये देखील आपण पाहिलं तर रुपेश देखील सांगतात की हा थोडासा बाहेरचा चेंडू होता, हा थोडासा वाईट चेंडू होता आणि त्या पद्धतीच्या एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा देखील येतील तितक्या खूप महत्वाचे आहेत. रिव्हर्स स्विच करायचा प्रयत्न आहे, आगा वेगळा प्रयत्न आहे, बॅट तेडी करण्याचा प्रयत्न आहे, संपर्क येत नाहीये. डॉट चेंडू येतोय. प्रत्येक डॉट चेंडू मात्र थोडंसं ओमसाई संघाचं मात्र दबाव वाढवण्याचं काम मात्र करणार आहे. 4 चेंडू अद्यापर्यंत टाकले गेलेत, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. अजय मात्र या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. यावेळी मात्र थोडासा सफल झाले. चांगला फटका आहे, घुटना टेक, तमाशा देख, चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार, षटकार. 6 धावे करता बाजा फटका, 440 चा झटका आणि दाखवला देखील गेलाय आणि सुंदर स्ट्रोक देखील, ब्युटिफुल स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. 12 धाबा स्कोर बोर्ड वरती आहेत. इथे देखील मोठा फटका, विकेट आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने. रक्षक कोणता नाही, निघून जाईल सीमा रेखेच्या दिशेने. खणखणीत प्रार, पलटवार, षटकार. यस, ऑफिशियल पंच. अप्रतिम मॅच, अप्रतिम सामना. थँक्यू सो मच. अर्थात आयोजन कमिटी देखील मेंबर्स देखील आपण पाहतो ज्यांचं देखील खूप मोठं सहकार्य आणि प्रत्येकाची विचारपूस देखील केली गेली आहे.
कारण दुपारचं सत्र झालंय, जेवणाचं टाइम देखील झाला आणि त्या अर्थाने आयोजक कमिटी ज्यांच्या माध्यमातून प्रत्येकाची काळजी देखील घेतली गेली. तसंच सर्व खेळाडू देखील महत्त्वाची सूचना, उन्हाचा प्रभाव देखील खूप आहे, कॅपचा वापर करा, त्याच्यानंतर शूजचा वापर करा, त्याच्यानंतर जास्तीत जास्त पाणी घ्या, स्वतःची काळजी घ्या. श्रेया स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याकरता ही स्पर्धा जरूर राबवली गेली आहे, परंतु संध्याकाळच्या सत्रानंतर आपण देखील घरात जाणार आहे. आपले घरातले मंडळ देखील तितक्याच आतुरतेने आपली काळजी करतायत. 18 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतील. पहिल्याच्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर बोर्डवरती मात्र पाहायला मिळतील. थोडंसं पाठलाग करायचं आहे, 57 धावांचं आव्हान या ठिकाणी मात्र ठेवलं गेलंय. 12 चेंडू विजय करता 39 धावांची आवश्यकता असणार आहे. दुसऱ्या षटक आता वैभवला मात्र आमंत्रित केले गेले, तरी या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्या संघाला सुरुवात चांगली करून दिली आहे. ऑन स्ट्राईक रुपेश. हो, यावेळी मात्र काय घडतंय, काय बिघडतं, आपण स्पीड केली आहे. यष्टीरक्षक देखील चेंडू अडवू शकले नाहीत. समांतरात अवांतर धावसंख्येत भर केली गेली आहे आणि आता तो 1+1 2 धावांची भर मात्र जरूर केली जाईल. थोडंसं आता समीकरण आपण पाहिलं ना तर या मॅचच्या दिशेने पहिला चेंडू रुपेश या ठिकाणी फेस करण्याचा प्रयत्न जरूर करत होते आणि संघाची स्थिती देखील पाहिली तर 20 धावा स्कोरबोर्डवरती लगवल्यात. वीस धावा धावफलकावरती लगवल्यात. ऑन स्ट्राईक वरती साईला आपण पाहतोय 5 चेंडू 16 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला देखील मिळत आहेत आणि चांगला खेळ देखील दाखवला गेलाय. हो, इथे देखील बिगेट केलाय, तितकीशी ताकद जनरेट केलीत, परंतु आकाशाला गवसनी घातले. नंतर गवसनी कोणी घातले ना तर या चेंडूला मिठी मारले क्षेत्ररक्षकाने. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, पहिला गडीगारक साई बॅक टू दी डगआउट. Yes, DJ. केस पुढे एकदा आपण पाहतो, पहिला धक्का दिला गेला. नवीन बॅटर्स राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. हो, यावेळी मोठा फटका, पुन्हा एकदा बिगिट केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. हो, प्रयत्न देखील केले गेले होते. मस्तकला दस्तक, चेंडू मात्र सीमारेखा पार, षटकार, 6 धावे करता. सगळं फटका मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आल्याच पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. वैभवचं स्पेल आपण पाहतोय, सुरुवात चांगली केली गेली, विकेटचं पतन होतं, त्यानंतर षटका ठोठवण्याचं काम राकेशने देखील केलंय. 26 धावा स्कोरबोर्डवरती 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 26 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्या. शप्पल झाले, थोडासा फटका सुरेख खेळ आहे, हलक्या पद्धतीने पंच केला, एक धाव घेतली आहे आणि अर्थात एका धावेवरती समाधान मानलं देखील गेलंय. संघाची स्थिती 27 धावा धावफलकावरती आहेत. पहिला धक्का जरूर दिला, परंतु त्यानंतर दुसरा स्पेल वैभव ज्याने कमालीचं टाकण्याचा प्रयत्न केलाय. अद्यापर्यंत 3 चेंडू हाताळले, एक महत्वाचा गडीगारद केला गेलाय. साईला बॅक टू डगआउट केलाय. रुपेश ऑन स्ट्राईक. इथे देखील आडव्या पट्ट्यातला फटका खेळलाय. कवकोऱ्याच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव घेतली आहे. थोड्या वेळाकरता क्षेत्ररक्षक देखील या क्रिकेटच्या पटलावरती व्हॉलीबॉल खेळताना पाहायला मिळत होता. चेंडू पत्र उडवला गेला, त्यानंतर धावपत्र जास्तीच्या नाही आहेत. एक धाव घेतली, 28 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र हवाई सफर आहे, मोठा फटका आहे.
तितकीशी ताकद जनरेट करू शकलेले आहेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत चेंडू मात्र 1 बाउंस सी पार एका पार आर पार चौकार 4 धावा. असणार आहे आता पाहायला गेलं तर या मॅच मध्ये पलटवार देखील जरूर या ठिकाणी दिले जातील. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल आपल्याला पाहायला मिळते. परिवर्तन केलं गेलंय. 33 धाबा स्कोरबोर्डवरती लगवले गेले. आता 57 धाबांचा पाठलाग देखील करायचा आहे. वैभव देखील मैदानाच्या मध्ये चांगलं खेळताना पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहेत तर रुपेश देखील षटकार चौकार खेळताना पाहायला मिळत आहेत. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. ओमसाई संघाला 24 धाबांचा पाठलाग या ठिकाणी अजून देखील करायचा आहे. वैभव बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा हो बॅटचा आपलं ओपन जरूर केलाय परंतु पंच आमच्या दिशेने बदल समांतर हात आव्हांतर धावसंख्येत मात्र भर केली गेली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाबा देखील ऍड करण्याचं काम या ठिकाणी मात्र केलं गेलंय. मॅच बनाची स्पर्धा श्रीयांश स्पोर्ट्स चषक आपण पाहताय 2026 आहे. सीझन नंबर 2 आहे आणि त्यातील धमाकेदार मॅच देखील आहे. यावेळी मात्र हवाई सफर आहे. जास्तीची उंची या चेंडूने गाठले. क्षेत्ररक्षक खाली येतोय. पकडला जाईल का झेल? टिपलाय झेल. संपवलाय. रुपयेचा खेळ. बॅक टू दी डगआउट. विनंती आहे प्रत्येक षटकामध्ये जर आपण एवढा विचार विनिमय केला तर खूप विलंब होणार आहे. थोडस स्पीडअप घ्या. चर्चा कमी करा. जितकी जास्त चर्चा कराल तितकाच जास्त खर्च देखील होणार आहे. त्यामुळे कम चर्चा कम खर्चा या ठिकाणी थोडस स्पीडअप घ्या. आपलं क्षेत्ररक्षण सजवा. 6 चेंडू विजय करता 23 धावांची आवश्यकता ओमसाई संघाकरता असणार आहे. 2 धक्के 2 झटके देखील दिले गेले. अर्थात रुपेश आणि साई बॅक टू दगावड्याचे सलामीर करता दाखल झाले होते. त्यांना मात्र तंबूचा आसरा दाखवला गेलाय आणि आता मात्र राकेश आणि जय यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. देवा पैदळच्या आतमध्ये आता मात्र पुन्हा एकदा देवा दाखल आहे ज्याने फलंदाजी मार्कवरती धाबा देखील बनवल्या. सहा चेंडू विजय करता 23 धाबांची आवश्यकता. काय घडणार काय बिघडणार येणारी काळ वेळ तुमच्या आमच्या समोर जोडले देखील जाईल. 5 इज ऑन. गेम इज ऑन. हो पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय. मोठा फटका उत्तुंग फटका देखणं स्ट्रोक आहे. तितकंच देखणं क्षेत्ररक्षण देखील केलं गेलंय. पुन्हा एकदा आले विकेट. पंचाने देखील सांगितलंय फलंदाज आउट. हिलपोरी हिलाचं सॉन्ग देखील लागवलं गेलंय परंतु या मॅच मध्ये विजयाचा टिळा लावायचा असेल तर या मॅच मध्ये दोन्ही संघांना मात्र झटायचं आहे. दोन्ही संघांना मेहनत घ्यायची. दोन्ही संघांना कष्ट करायचे. दोन्ही संघांना परिश्रम करायचे आणि आता जो परिश्रम करणार आहे जो मेहनत जास्तीची घेणार आहे त्याला मात्र यशाची गुरुकिल्ली मिळणार आहे. हो इथे मात्र काय घडतोय? पंच देखील आमच्या दिशेने बॉटल बस्टर एक्स्ट्रा दाखल. अतिरिक्त धावसंख्येत भर. अर्थात 5 चेंडू आता बनवायचे. 22 धाबांची आवश्यकता. अर्थात ओमसाई संघाकरता एका दुसरा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये मात्र अजून रंगत भरली यात मात्र शंका नाही आहे. इथं देखील काय घडतोय? पंच मात्र तटस्थ. यावेळी मात्र चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगताय. 4 चेंडू विजय करता आता 22 धाबांची आवश्यकता आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र करावं लागेल कारण थोडासा डॉट चेंडू आहे ना हा ओमसाई संघाचा सामना मात्र दुरावताना पाहायला मिळेल.
यावेळी थोडासा फाईन लेगचा विचार केलाय, चांगला फटका आहे, देखना स्ट्रोक आहे. चेंडू मात्र निघून जातोय सीमेच्या दिशेने, वन बाउंस, सीमारेखा पार, चौकार. चौकार येतोय आणि चौकार निश्चित थोडस गुणफलकाला आकार दिला. 39 धाबा धावफलकावरती आहेत. अजून देखील आपण पाहिलं तर विजया करता 18 धाबांची अजून देखील आवश्यकता आहे. इथे देखील आपण पाहिलं तर पुट्टा फटका खायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाब जरूर घेतली गेली. थोडस समीकरण दुरावताना पाहायला मिळेल ओमसाई संघाच्या माध्यमातून. 2 चेंडू विजय करतो, 17 धाबांची आवश्यकता. थोडीशी पकड बनवली गेली वाकी संघाच्या माध्यमातून. वाकी संघ देखील सांगतोय पिक्चर अभी बाकी आहे, येतो झाकी आहे. आणि अर्थात चांगल्यापैकी कामगिरी देखील केली गेली आहे. संघाची स्थिती देखील स्कोरबोर्डती आपण पाहतो स्थिर ठेवली गेली. 40 धाबा धावफलकावरती, 1 चेंडू आणि आता मात्र विजय करता आपण पाहिलं तर इथे देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र विजय होतोय. चौकार देखील गेलाय, परंतु विजय संघ वाकी संघ ज्यांनी झाकी देखील दाखवली आहे आणि पिक्चर अभी भी बाकी आहे, म्हणजे पुढच्या 17 मध्ये दाखल होणारा संघ वाकी संघ असणार आहे. पुढचा मॅच देखील आपल्या भेटी करता येतोय.